उठा उठा कुशल कर्तबगार उठा. अगं झोपेत न उठवतेस काय आयुष्यात ना. फालतू बडबड पुरे कामाला लागा. या पाट्या लावल्यात ना, कुशल स्टील्स, कुशल गारमेंट्स, कुशल ऑटोमोबाईल्स, यातलं निदान एक तरी काम धडपणे करा. नुसतं नाव कर्तबगार, बाकी सगळे थंडगार. कुठून असले धंदे करायचे डोहाळे लागले कुणास ठाऊक. धंदे? बिझनेस म्हणावं ग, बिझनेस. तेच ते म्हणजे बिझनेस. यांच्या घराण्याच्या 10 पिढ्या गेल्या नोकरी करण्यात आणि हे निघालेत बिझनेस करायला. बरं बिझनेस करायचंय ना, कर ना बिझनेस कर, पण एक कर ना, एक ना धड भाराभार चिंध्या. अंबानींना सांगशील का, अंबानींना एक बिझनेस करा म्हणून. कोण अंबानी? बेडकीने किती पोट फुगवलं ना तरी तिचा अंबानी होत नाही. तिचा बैल होत नाही. बेडकी कुठला? बेडकी? अरे काय आई आहे. जगातल्या सगळ्या आया आपल्या मुलांना कोकरू, पाडस, बछडू असं म्हणत असतात आणि एकमेव आई आहे जी स्वतःच्या मुलाला बेडकी म्हणते. बेडकी बेडकी. कधीतरी काहीतरी बोलत चला. तू प्रयत्न करून पाहिलास ना, काय झालं? काय राजे, कुठल्या मोहिमेची तयारी? बहुतेक जग जिंकायला चाललात वाटतं. बघशील तू बघशील, एक दिवस मी सुद्धा जग जिंकीन. त्याच्यात मी वर पोचते. काहीतरीच काय बोलतीस आई? देव कशाला स्वतःच एवढं वाईट करून घेईल? मारू नको मारू नको मारू नको मारू नको. हे बघ, तुझा मार आणि बोलणी खाण्या व्यतिरिक्त मला इतरही बरीच काम आहेत. चतुरकडे जायचंय नव्या बिझनेसची तयारी करायला. येस, गुड बाय. तू आणि तुझा तो चतुर एक नंबरचे उड्डाण टप्पू आहात. काही काही म्हणून कामाचे नाहीत. लगाम नसलेल्या घोड्यासारखं नुसतं उधळायचं. आळस आणि बेशिस्तपणा नुसता 5वीला पुजलाय. तुम्ही काय धक्क्याला लागलेल्या मोटरबोटी सारखे नुसते सुस्कारे सोडताय. सगळ्या बाबतीत तुमच्यावर गेलाय कार्ट. काही करायचा उत्साहच नाही. आयुष्यात एकदा तरी उठलाय का हो या खुर्चीवरून? मग कुशल कसा झाला? आजी. अरे कुशल. आजी नमस्कार करतो. काय म्हणतोस बाळा? अरे तुला बघितलं ना की मला पोर्तुगीजांच्या काळातली आठवण येते. का ग? नाही, त्यांच्या बोटीचा आवाज तुझ्या या फटफटीसारखा असायचा ना. काय आजी? गंमत केली रे. काय आमच्या चतुरकडे का? हो, पण तू कुठे झाली सकाळी सकाळी? अरे आज सोमवार आहे, माझ्या महादेवाचा वार. 11 दिव्यांचा नेम नसतो का माझा? आजी खरंच मानलं पाहिजे तुला. इतकी श्रद्धा, इतका विश्वास. अगं 150 वर्ष झाली त्या गोष्टीला. तुला आजही असं वाटतं की तुझ्या मनासारखं होईल? होईल, नक्की होईल. हे बघ, कलियुगात चमत्कार घडवण्याची ताकद फक्त आपल्या विश्वासात असते. किती दिवस दूर राहणार आहे तो माझ्यापासून? आज ना उद्या नक्की येईल तो. जशी मला त्याची गरज आहे ना, तशी त्याला सुद्धा भक्तांची गरज असते. तेव्हा तो नक्की येईल. पण तुला कंटाळा नाही येत वाट पाहण्याचा? श्वास घ्यायचा कधी कंटाळा येतो का रे माणसाला? तुझं वाट पाहणं कधीच वाया जाणार नाही आजी. तुझा महादेव येईल, नक्की येईल.
कुशल, काय रे, काय पाहतोस असं? हा नाही नाही काही नाही. माझी आई पण जर तुमच्या इतकी सुंदर असती ना तर 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 माझे बाबा असे कायमचे खुर्चीत बसून राहिले नसते. फ्लर्टिंग करतोयस? नाही हो, फ्लर्टिंग करतोय. चतुर कुठे आहे? काय माहित कुठे गेलाय. कुशल, हा मुलगा ना एक काम धड करत नाही रे. पुरोहितांचं घर आमचं, पण देवळातली मूर्ती गेली आणि ती परत आणण्याच्या ध्यासापायी याचे वडील गेले. ते अजून परत आले नाहीयेत, त्यांचा अजून पत्ता लागला नाही. अरे घरची बऱ्यापैकी शेती होती म्हणून आतापर्यंत निभावलं कसं तरी, पण आता या मुलाला काहीतरी कामधंदा करायला हवा की नको सांग ना. ह्याच्या काळजीने ना म्हातारा झाल्यासारखं वाटायला लागलं अगदी मला. नाही नाही, काहीतरी बोलू नका. हे बघा, अख्खं जग म्हातारं झालं, म्हातारं होऊन मेलं तरी चालेल, पण तुम्ही असंच राहायला पाहिजे, टवटवीत ओल्या सुपारी सारखं. आणि चतुरची काळजी करू नका हो, त्याला मी सांगेन समजावून. तू आजपर्यंत किती कामं करून चुकलोय मी. हा, आता न चुकता एक काम केलं ना की झालं सगळं सेटल. आणि चतुरची काळजी सोडाव तुम्ही. एक दिवस तो इतका वर जाईल, इतका वर जाईल, इतका वर जाईल की त्याच्यापर्यंत पोहोचणं कुणालाही अशक्य होऊन जाईल. इधर क्या हो, तुमने देखा क्या? नाही यार, इधर ही तो आया था. एक बार मिलने दो, फिर देखते हैं. तेरा ध्यान किधर था? नहीं तो क्या? ये केबल वालों की तो डाल दे. ये देखो गिर गया. पाणी 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 लेका, पाणी लेका, पाणी जल्दी. अरे काय करताय? छोड़ो छोड़ो. अरे अरे बिस्कुट लो. दे रे. हाँ पकड़ो. अबे कैसा लगा? हाँ थैंक यू, बहुत अच्छा लगा. पण काय ह्याच्याऐवजी मारी बिस्किट असतं ना तर जास्त मजा आली असती. मारे मारे मारा चल बस लवकर. तू आ गया जय. अरे बस लवकर. वेळेवर धावून आलास रे, नाही तर त्यांनी माझा चेंदा मेंदा केला असता. हो हिरो, सांगा आता आम्हाला हा झालं काय होतं नक्की? का ते लोक तुझ्या मागे लागले? काय नाही रे, आपलं नशीबच गाण. गमतीदार. काय झालं तो सांगणार आहेस? हा हा, मला शर्मिष्ठा दिसली होती. अजूनही ती तशीच आहे, भरलेल्या पापलेट सारखी.
पण तूही तसाच ना, खारवलेल्या बांगड्यासारखा, सुकलेल्या मांदेली सारखा. आता काय झालं तर सांग कोळंब्या. हा, तर मला शर्मिष्ठा दिसली. मी तिच्या मागे मागे निघालो. तर माझ्या लक्षात आलं ती तिच्या मैत्रिणीला भेटायला लेडीज हॉस्टेलमध्ये शिरते. मग मी पण म्हटलं हाच मौका आहे, आत्ताच तिला आपण गाठूया. म्हणून मग मीही त्या लेडीज हॉस्टेलमध्ये शिरलो. पण तेवढ्यात त्या वॉचमनने मला अडवलं रे. का अडवलं असेल रे त्याने मला? नाही, तुला एक माहिती म्हणून सांगतो. जनरली पुरुषांना लेडीज हॉस्टेलमध्ये आत जायची परवानगी नसते. पण मी पुरुष नव्हतोच. नाही, मी पुरुष म्हणून गेलोच नव्हतो. मग मी सेल्समन म्हणून गेलो होतो. अच्छा, काय विकायला? शेविंग क्रीम. शेविंग क्रीम? हो. लेडीज हॉस्टेलमध्ये शेविंग क्रीम हट.